नमस्कार माझ्या ट्रेडर्स मित्रांनो. हा निफ्टीचा चार्ट आहे. निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 25,796 आणि उद्या निफ्टीची एक्सपायरी पण आहे. तर उद्याच्या मार्केटसाठी आपण कोणत्या कोणत्या लेवल महत्वाच्या आहेत हे आपण चेक करूया. तर आपण ज्या लास्ट डेला लेवल्स काढल्या होत्या त्या लेवल्स काय की जर समजा 25,812च्या खाली जर मार्केट सस्टेन झालं तर पहिले टार्गेट असेल की 25,700, नंतर 25,600, नंतर 25,543. हे असे तीन टार्गेट्स असतील. पण मार्केट त्याच लेवल 25,800च्या लेवलला काय झालं की सस्टेन झालं आणि आजचा लो म्हणजे सॉरी कालचा लो हा आपल्याला खूप महत्वाचा आहे. आता बघूया की उद्याच्या मार्केटसाठी काय लेवल्स आहेत. मी थोड्याशा ह्या वरच्या लेवल्स काय करतो की डिलीट करतो आणि आपल्याला ज्या महत्वाच्या लेवल्स आहेत त्या आपण मार्क करून घेऊया. तर 25,739, ठीक आहे, 25,739 हे आपल्या डाऊन साइड साठी आणि अपसाइड साठी आपल्याला 25,812. जर समजा की 25,812 जर अपसाइडला ब्रेक झालं तर आपल्याला एक छोटस 25 टार्गेट असणार आहे की 25,871. त्यानंतर नेक्स्ट टार्गेट जे असणार आहे ते आपल्याला असणार आहे 25,948. त्यानंतरचे पुढचे जे अपसाइडला जे आपल्याला टार्गेट असणार आहे ते असणार आहे 26,015 आणि लास्टला जे टार्गेट असणार आहे ते 26,134. आणि जर समजा हे पहिले एक हे पहिलं टार्गेट, हे दुसरं लॉंगचं, तिसरं आणि हे चौथं, असे चार टार्गेट्स असणार आहेत. आणि जर समजा 25,739 जर डाऊन साईडला ब्रेक झालं तर आपण एक 40 पॉईंटचं एक छोटस टार्गेट पहिलंच अचीव्ह करायचं ट्राय करणार आहे. त्यानंतर दुसरं जे टार्गेट असणार आहे ते 25,607 आणि तिसरं आहे ते 25,543. हे असे आपल्याला डाऊन साइड साठी आणि अप साइड साठी लेवल्स आहेत ते. बघूया की आणि उद्या निफ्टीची एक्सपायरी येते. सगळ्यांनी थोड्याशा लो क्वांटिटी मध्ये ट्रेड करा आणि सेबीचे नवीन रूल्स पण आले ते. त्यामुळे मार्केट थोडंसं ओलटाईल असू शकतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तर इराणचा वॉर परत चालू झालेला आहे. तर त्यामुळे तुम्ही कमी क्वांटिटी मध्ये ट्रेड करा. तर आता बघूया की बँक निफ्टीमध्ये की काय मुवमेंट्स आहेत. बँक निफ्टीमध्ये आपल्याला त्याच लेवल्स आहेत. ते फक्त काय की जो मार्केट जिथून फिरत होतं म्हणजे काय तर पण 53,140 जर ब्रेक केलं, अपसाइडला ब्रेक केलं तर पहिलं टार्गेट असणार आहे 53,500, 362, 53,544 आणि 53,719. हे असे अपसाइड साठी एक, हे दोन, हे तीन टार्गेट्स असणार आहे. डाऊन साइडला जर समजा हा लो होता 52,809, तो जर ब्रेक झाला तो आपल्याला महत्वाचा आहे की लो ब्रेक झाला तर पहिले टार्गेट असणार आहे की 52,696. दुसरं टार्गेट असणार आहे की 539 आणि तिसरं टार्गेट असणार आहे की 408. हे असे डाऊन साइडला आपल्याला तीन टार्गेट्स आहेत ते. आता बघूया की आपण फिन निफ्टी मध्ये की काय मुवमेंट होऊ शकते. फिन निफ्टीने क्लोजिंग दिली आहे की 24,477 ही क्लोजिंग दिलेली आहे. तर आपल्याला बघा आपण ज्या लेवल्स प्रोव्हाइड केल्या होत्या त्यामध्येच मार्केट आहे. जर समजा की 24,584 हे अपसाइडला ब्रेक झालं तर पहिले टार्गेट्स असणार आहे त्यावेळेस आपल्याला की 24,692, 24,813, 24,905. आणि जर समजा डाऊन साइडला जर ब्रेक झालं 24,461 जर ब्रेक झालं तर 24,338, 24,234 आणि 24,092 म्हणजे 100 जरी पकडू शकता. हे असे आपल्याला डाऊन साइडला पण टार्गेट आहेत. जर अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि सगळ्यांनी सेफ ट्रेडिंग करा. थँक यू.